नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम झटपट आणि कुरकुरीत कटलेट. यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे हे कटलेट एकदम खुसखुशीत व चवीला इतके अप्रतिम लागतात की ही रेसिपी एकदा बनवाल तर नेहमी ट्राय कराल. असे अप्रतिम चवीला असणारे आणि अगदी झटपट तयार होणारे हे कटलेट कसे बनवायचे याची अगदी सविस्तर कृती आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपी या आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. कटलेट बनवण्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपण सुरुवातीला भाजून घेऊया. तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मिडियम फ्लेमवरती आपण साबुदाणा छान फुलतोय तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तर इथे साबुदाणा मी भाजून घेतलेला आहे आणि भाजलेला साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. साबुदाणा आपण थंड करण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत इथे पुढची तयारी करून घेऊया. आपण एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यावरची आता साल आहे ती काढून घेऊया. साबुदाणा व्यवस्थित थंड करून आपल्याला वाटायचा आहे. त्यामुळे पंख्याखाली साबुदाणा थंड करण्यासाठी ठेवायचा म्हणजे पटकन तो थंड होतो. तोपर्यंत इथे बटाटा देखील आपला चिरून होतलेला आहे. चिरून झालेला बटाटा आपण पाण्यामध्ये घालून ठेवायचा म्हणजे तो काळा पडत नाही. तर इथे चिरून घेतलेला बटाटा आता मी पाण्यामध्ये घालून घेते आणि यासाठी लागणारे जे जिन्नस आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबू मधले असलेले बी सगळे काढून घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 5 ते 6 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरे इथे मी घेतलेले आहेत. तुम्ही जर आलं वगैरे खात असाल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरलं तरी छान चव येते. तोपर्यंत आपला साबुदाणा देखील इथे थंड झालेला आहे. थंड झालेला साबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साबुदाणा रवाळ असा मिक्सरवरती वाटून घ्यायचा आहे. एकदम मऊ अशी बारीक याची पावडर बनवायची नाही तर असा रवाळ साबुदाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. वाटून घेतलेला साबुदाणा आता मी मिक्सरच्या दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते म्हणजे आपण जे दुसरे जिन्नस यामध्ये घालणार आहोत ते वाटायला सोपं जाईल. तर इथे मी चिरून घेतलेला बटाटा आहे तो यामध्ये घालून घेते. बटाट्याचे काप जे आहे ते तुम्ही छोटेसुद्धा करू शकता. यामध्ये मी थोडेसे मोठे ठेवलेले आहेत. त्यानंतर जिरे, मिरची आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत. तर सैंधव मीठ तुम्ही उपवासासाठी वापरत असाल तर ते घाला. त्यानंतर आपण यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून असं दाटसर मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा आपल्याला याची कणकेसारखा गोळा तयार करायचा असतो. त्यामुळे मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पाणी अगदी थोडंसं घालून हे वाटून घ्यायचं कारण पातळ झालं तर याचे कटलेट तयार होणार नाहीत. त्यामुळे असा घट्टसर गोळा होईल एवढं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यायचं आणि हातावरती आता थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. ताटामध्ये देखील थोडंसं तेल लावून याचा आता छान गोळा मळून घ्यायचा कारण बटाटे आणि साबुदाणा जो आहे तो चांगला एकजीव होईल असा गोळा याचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरती मी थोडंसं पुन्हा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण कटलेट बनवणार आहोत. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर 10 मिनिटे हा गोळा असंच झाकून ठेवा. छान हा साबुदाणा आहे तो फुलतो पण आपल्याकडे तर एवढा वेळ नाही आहे त्यामुळे लगेचच आपण इथे बनवायला घेतलेले आहे आणि असा छान कटलेटचा शेप याला देऊन घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलरचं जे आपले आपण कटलेट बनवतो त्याचासुद्धा शेप देऊ शकता. या पद्धतीने इथे दुसरा कटलेटसुद्धा मी बनवून घेतलेला आहे आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे कटलेट्स इथे मी तयार करून घेतलेले आहेत. तेवढ्या पिठामध्ये आपले 15 कटलेट्स इथे तयार झालेले आहेत. कटलेट बनवत असतानाच इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता हाय फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट सुरुवातीला 1-2 मिनिटे तळून घ्यायचे आहे. 2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि असा छान
सोनेरी रंग येईपर्यंत कटलेट जे आहेत ते भाजून घ्यायचे. सुरुवातीचे 2 मिनिटे अजिबात कटलेट आपण हलवायचे नाही आहेत, कारण ते अगदी नाजूक असतात, त्यामुळे तुटू शकतात. तर सुरुवातीचे 2 मिनिटे न हलवता आपण छान असे तळून घ्यायचे. त्यानंतर तयार कटलेट्स एका डिशमध्ये काढून तुम्ही हे चटणी किंवा दहीसोबत खाऊ शकता. उपवासाची शेंगदाणा चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी किंवा दही यासोबत हे कटलेट खूप छान लागतात. आणि बघा काय मस्त कुरकुरीत झालेत, आतूनसुद्धा मऊ स्पॉन्जी झालेले आहेत. असे हे चवदार कटलेट बनवायला इतके सोपे आहेत की फक्त 10 मिनिटामध्ये एकदम झटपट तयार होतात आणि चवीलासुद्धा तितकेच अप्रतिम लागतात. तर ही रेसिपी तुम्ही उपवासाव्यतिरिक्त सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. इतकी चविष्ट लागते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपी